नवोदय मित्रांनो, आज आपल्या व्याकरणाचा हा साधारणतः 9वा भाग असेल। ह्याच्यापूर्वी आपण स्वर पाहिले होते, व्यंजन पाहिले होते, वर्ण पाहिले होते। त्यानंतर मग आपण पुरीस पाहिलं, काळ पाहिले, वचन पाहिले आणि एक एक विभक्ती करत करत आज आपण सप्तमी विभक्ती पाहणार आहोत। सप्तमी आणि शेवटचे एक 8वी विभक्ती असे त्याला आलपन म्हणतात। तर आपण ते दोन्ही विभक्ती आज सोबतच घेणार आहोत, कारण त्याला जास्त एक्सप्लेनेशन करायची गरज नाही आलपनला। तर आपण सप्तमी विभक्तीला सुरुवात करतो आहे। तुम्हाला सूचना आहे की स्क्रीनवरती आपले जे जे काही दिसणार आहेत त्या सर्वांवरती आपण लिहायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे। तर मी पहिले तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो आणि स्क्रीनवरती तुम्हाला व्याख्या जी दिसेल ती तुम्ही नोट डाऊन करायची आहे। सप्तमी विभक्तीला लोकेटिव्ह केस असे म्हणतात। सप्तमी विभक्ती लोकेटिव्ह केस, याला म्हणजे स्थान, काळ, वेळ, अंतर हे दाखवण्यासाठी सप्तमी विभक्ती होते। आधारे सप्तमी, क्रिया ज्याच्या आधाराने केली जाते, क्रिया ज्याच्या आधाराने केली जाते त्याची सप्तमी विभक्ती होते। यो आधारो तंग ओकासंग, म्हणजे आधाराला अवकाश किंवा अधिकरण असेही म्हणतात, त्याची सप्तमी होते। म्हणजे सप्तमी विभक्तीला अधिकरण असेही म्हणतात। उदाहरणार्थ पब्बते निठ्ठती म्हणजे पर्वतावर राहतो, पब्बते तिठ्ठती म्हणजे पर्वतावर राहतो। कुंभे ओदनं पचती, कुंभे ओदनं पचती म्हणजे भांड्यात भात शिजवतो। आकाशे सकुना विचरंती, पक्षी आकाशात उडतात। तिलेसु तेलं वत्तती म्हणजे तिळामध्ये तेल आहे। अशा प्रकारे काही उदाहरणं आहेत। सेकंड त्याचं सप्तमी विभक्तीचं निमित्त, निमित्त या अर्थानेही सप्तमी विभक्ती होते। उदाहरणार्थ अजिनम्मी मेघं हंयती म्हणजे चांबड्याकरता हरिण मारतात। दंतेसु कुंजरं हंयती म्हणजे दाताच्या निमित्ताने धत्तीला मारतात। मुसावादे पच्चितीयं म्हणजे खोटे बोलण्याने पाचितीय अपराध होतो। म्हणजे ह्या सर्व वाक्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर अजिनम्मी, दंतेसु, मुसावादे या शब्दाची सप्तमी विभक्ती होते। सप्तमी विभक्ती अजून एक आहे। नामाच्या शेवटी ए, मी, स्मिंग हे प्रत्यय लावून नामाची सप्तमी विभक्ती एक वचन होते। नामाच्या शेवटी एसु हा प्रत्यय लावून नामाची सप्तमी विभक्ती अनेक वचन होते। अशा प्रकारे आपण व्याख्या पाहिलेली आहे। पुन्हा एकदा वाक्यावर नीट ऐकून घ्या। नामाच्या शेवटी ए, मी, स्मिंग हे प्रत्यय लावून नामाची सप्तमी विभक्ती एक वचन होते। नामाच्या शेवटी एसु हा प्रत्यय लावून नामाची सप्तमी विभक्ती अनेक वचन होते। तर अशा प्रकारे ही व्याख्या आहे। आता तुम्ही आपण त्याचं उदाहरण पाहून, म्हणजे गेल्या वेळी आपण जे पाहिलं नर, मातुल, कस्सक याला जे जे वेगवेगळे प्रत्यय लावले त्यांचा अर्थ बदलला, त्यानुसार आत्ताही आपण ते बघणार आहोत। नर अधिक ए, मी, स्मिंग म्हणजेच नरे, नरमी, नरस्मिंग असे शब्द जर वाक्यामध्ये तुम्हाला दिसले तर त्याचा अर्थ काय होतो? माणसात किंवा माणसावर। मातुल याला ए, मी, स्मिंग हे प्रत्यय लागलं तर मातुले, मातुलम्मी, मातुलस्मिंग म्हणजे मामात, मामावर। कस्सकाला, कस्सक याला ए, मी, स्मिंग हे प्रत्यय लागलं तर कस्सके, कस्सकम्मी, कस्सकम्ही, कस्सकस्मिंग हे असं उत्तर होतं। म्हणजे त्याचं अर्थ काय होणार? शेतकऱ्यावर, शेतकऱ्यामध्ये। हे एक वचनाची उदाहरणं झाली। अनेक वचनामध्ये नरे अधिक एसु, नरेसु म्हणजे नरांच्या आत किंवा वर। मातुल अधिक एसु, मातुलेसु मामांच्या आत किंवा वर, मामांच्या आत, मामांच्या वर असं प्रकारे पण बोलू शकतो। कस्सक एसु, कस्सकेसु म्हणजे शेतकऱ्यांच्या आत, शेतकऱ्यांच्या वर। अशा प्रकारे आपण ए, मी, स्मिंग हे प्रत्यय लावून नामाची एक वचन करू शकतो। नामाची एक वचन सप्तमी विभक्ती। तर अनेक वचनामध्ये नर अधिक एसु म्हणजे एसु हे प्रत्यय लागले नामाची अनेक वचन मध्ये सप्तमी विभक्ती होते। आता आपण आपल्याकडे जसं आपण पाहतो की आपल्याकडे शब्दसाठा कमी असल्यामुळे आपल्याला बऱ्याच शब्दांचे अर्थ समजत नाही, तर ते पहिलं नमूद करून घ्या। अक्रांत पुल्लिंगी नामे, नाविक, नाविक किंवा नावाड, आकाश, आकाशच,
समुद्र किंवा सागर, देव किंवा सूर ह्यांना म्हणतात देव, देवता, सूर. हे पालीचे शब्द आहेत, आपल्याला मराठीमध्ये आपण बघतो. आलोक म्हणजे प्रकाश, सकून म्हणजे पक्षी, काक म्हणजे कावळा, निवास म्हणजे निवास किंवा घर, सत्पुरीस म्हणजे सत्पुरुष किंवा सदाचारी, अस्सपुरीस म्हणजे दुष्ट पुरुष किंवा दुराचारी, काया किंवा शरीर, दूत म्हणजे संदेशवाहक किंवा दूत पण म्हणू शकतो आपण त्याला, गौण किंवा गौणला बैल म्हणतात, गौण म्हणजे बैल. क्रियापद अहिंडती म्हणजे हिंडतो, अहिंडती म्हणजे हिंडतो, चरती म्हणजे चालतो किंवा फिरतो, निसदती म्हणजे बसतो, सन्निपतती म्हणजे एकत्र होतो, जमा होतो, विहरती म्हणजे राहतो, विहार करतो, वसती म्हणजे वसतो किंवा राहतो, जीवती म्हणजे जगतो, तिष्ठती म्हणजे उभा राहतो, उपतती म्हणजे उडतो किंवा उडी मारतो, तरती म्हणजे ओलांडतो किंवा पार करतो, उतरती म्हणजे बाहेर येतो, पसिदती आनंदित होतो, प्रसन्न होतो. अशा प्रकारची अकरांत पुल्लिंगी नाव बघितलं, आपण क्रियापदी पाहिलं. तर आपण सप्तमी विभक्तीचे जे काही उदाहरण आहेत ते बघू आपण एक वाक्याची. सप्तमी एक वचन बघ पहिलं, सप्पो नरस्मिं पतती, सप्पो नरस्मिं पतती म्हणजे साप माणसावर पडतो, सप्पो साप, नर म्हणजे माणूस आणि पतती म्हणजे पडतो. तर सप्पला ओ प्रत्यय लागला म्हणून हा कर्ता झालेला आहे आणि पतती हे क्रियापद आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं, म्हणजे पहिल्या लेक्चरला मला सांगितलं असेल की जसं कर्ता बदलतो तसं क्रियापद बदलतं. कर्ता जर एक वचन तर क्रियापद एक वचन, कर्ता अनेक वचन तर क्रियापद ही अनेक वचन. तर सप्पो नरस्मिं पतती, साप माणसावर पडतो, तर ह्याचं अनेक वचन सप्पा नरेसु पतंती म्हणजे साप माणसावर पडतात, सप्पा नरेसु पतंती साप माणसावर पडतात. पुत्तो मातुलम्मी पसिदती, पुत्तो मातुलम्मी पसिदती, ह्या ठिकाणी पुत्तो मातुले, मातुलेही येऊ शकतं पहिल्या वाक्यामध्ये, सप्पो नरेही येऊ शकतं. इथे आपण पाहिलेलं आहे की नरे अजून ए हा प्रत्यय अजून एका ठिकाणी आलेला होता, पाहिला होता आपण. पण आपण जसं ते जेव्हा शब्द ते समजून घेऊ, ते शब्द जेव्हा समजतो तेव्हा त्याच्यातली विभक्ती आपल्याला समजायला पाहिजे. आत आहे, बाहेर आहे, वर आहे, खाली वर आहे दाखवलेलं आहे. तर तुम्हाला द्वितीय विभक्ती अनेक वचनामध्ये ए हा प्रत्यय दिसतो, पण तो अनेक वचनामध्ये आहे. म्हणजे नर अधिक ए आपण तो पाहिला की नरे झालं होतं, मातुलेचं मातुले झालं होतं, कस्सक ए लावला तर कस्सके झालं, म्हणजे माणसे, मामा, शेतकरी, अशा प्रकारचे अनेक वचनामध्ये आपण ते पाहिलं होतं. पण इथे ए हा प्रत्यय इथे लागलेला आहे, तो एक वचनामध्ये आलेला आहे. तर हे व्यवस्थित त्यातला ग्रामीण बारकावी समजून घ्या की सप्पो नरे पतती असा जर शब्द असेल तर तो शब्द व्यवस्थित समजून घ्यायचा आधी, काय आहे एक्झॅक्टली पडलं, माणूस पडतोय, कसं पडतोय, काय झालं, अर्थ काय झाला, एक वचन आहे अनेक वचन आहे, हे समजून घेतल्याशिवाय पुढे तुम्हाला ते समजलं पाहिजे. पण इथे आपण काय आलं आहे, एक वचनामध्ये ए प्रत्यय आला आहे, मी आणि स्मिंग प्रत्यय आलेला आहे. त्यामुळे वाक्य झालं आहे सप्पो नरे पतती किंवा सप्पो नरस्मिं पतती किंवा सप्पो नरम्मी पतती, अशा प्रकारचं पण वाक्य येऊ शकतं. तर आपल्याला तो अर्थबोध व्हायला पाहिजे, त्यानंतरच आपण त्याचा व्यवस्थित मराठी अर्थ ट्रान्सलेट करू शकतो. तिसरं वाक्य म्हणजे पुत्तो मातुले, मातुलम्मी, मातुलस्मिं पसदती असा शब्द येतील. तर पुत्र मामांवर प्रसन्न होतो. आत, वर, बाहेर, आत, खाली असं जे स्थान, काळ, वेळ हे जे दाखवतो त्यासाठी सप्तमी विभक्ती आहे. तर पुत्ता मातुलेसु पसिदंती म्हणजे पुत्र मामांवर प्रसन्न होतात. तिसरं उदाहरण आहे वाणिजो कस्स कस्मिं पसिदती, वाणिजो कस्स कस्मिं, ह्या ठिकाणी कस्स, कस्सके, कस्स कस्मिं असंही उत्तर त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. वाणिजो कस्स कस्मिं पसिदती म्हणजे व्यापारी शेतकऱ्यावर खुश होतो. वाणिजा कस्स केसु पसिदंती,
व्यापारी शेतकऱ्यांवर खुश होतात. अशा प्रकारे सप्तमी विभक्ती एक वचन, सप्तमी विभक्ती अनेक वचनाची आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. तर बराचसा आज टॉपिक आपण कवर केलेला. आतापर्यंत 7 विभक्त्या पाहिल्यात. आता आपण 8वी विभक्ती पाहणार आहोत. आय होप पहिलं 7 विभक्तींचं म्हणजे सप्तमी विभक्ती तुम्हाला समजलं असेल. 8वी विभक्तीला आपण आलंबन म्हणतो, म्हणजे वोकॅटिव्ह केस असं म्हणतो. आमंत्रणने आमंत्रण करताना आलंबन विभक्ती होते. आमंत्रण करताना आलंबन म्हणजे आपण कोणाला तरी हाक मारतो, ए मुला, ए मुला, ए काय, ए मुली असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते ओकॅटिव्ह होतो. सेम इथे पण तेच आहे. नर मातुल कसक म्हणजे हे मामा, हे मामा, हे माणसा, हे मामा, हे शेतकऱ्या अशा प्रकारचं आपण उल्लेख करतो तेव्हा ते एक वचनामध्ये होतं. तर अनेक वचनामध्ये आ प्रत्यय लागतो. नरा, मातुला, कस्सका म्हणजे हे माणसांनो, हे मामांनो, हे शेतकऱ्यांनो अशा प्रकारची आलंपन विभक्ती होते. म्हणजे 8वी विभक्ती जे त्याला आलंपन म्हणतात, म्हणजे संबोधन म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये वोकॅटिव्ह केस असे म्हणतात. म्हणजे रे धुता म्हणजे अरे धुरता, हे वैये, हे कथ्थे, हे मुली असं जे आपण जे एक कोणातरी संबोधन करतो तेव्हा ते आलंपन विभक्ती होते. त्याची पण काही आपण शब्द समजून घ्या. शब्द अजून आहेत त्याच्यामध्ये पण. अकरांत क्रियापद पाहूया आपण. विवरती उघडतो, नच्छती नाचतो, निक्षिपती म्हणजे ठेवतो, उट्टहती म्हणजे उठतो, फुस्सती म्हणजे स्पर्श करतो, अनुशासती म्हणजे शिकवतो, ओवदती सल्ला देतो, उपदेश करतो, संहरती जमा करतो, आसियंचती म्हणजे शिंपडतो, अक्कोसती म्हणजे रागवतो, भिंदती म्हणजे तोडतो किंवा फोडतो, पिबती पितो, द्वार म्हणजे दार किंवा दरवाजा, वत्थ म्हणजे वस्त्र किंवा कपडे. तर अशा प्रकारे आज आपण जे तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण एक सिरीज चालू करतो एक व्याकरणाची. त्याच्यामध्ये आपण संपूर्ण विभक्त्या अभ्यासणार आहोत. आणि सुरुवातीला पण स्वर पाहिले होते, व्यंजन पाहिले होते आणि त्यानंतर पुरीस किती असतात, काळ किती असतात, वचन किती असतात हे सर्व आपण पाहिलं. म्हणजे संपूर्ण टॉपिक ह्याच्यामध्ये कवर केलेला आहे. तर माझा हा उपक्रम आपल्याला आवडला असेल असं मी गृहीत धरतो. आपल्या कमेंटवरून ते समजूनच येतच आहे. पण हे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना त्यांचा उपयोग होईल, त्यांचा अभ्यासामध्ये त्यांचा उपयोग होईल आणि ते इतर विद्यार्थ्यांना पण सांगतील की पाली किती महत्त्वाचे, किती शब्द महत्त्वाचे असतात. ते आपण ह्या 8 विभक्त्या बघताना बरेचसे शब्दही पाली शब्दांचे मराठी अर्थ पाहिले आहेत आणि क्रियापदांचे पण अर्थ आपण पाहिलेले आहेत. आता हाच भाग पुढे आपण नेक्स्ट लेक्चरला संधी बघणार आहोत. इयत्ता 9वीसाठी संधींचा विषय आहे तो बघणार आहोत. त्यानंतर जसं विद्यार्थ्यांच्या म्हणजे 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये जे काही ग्रामर आहे ते आपण अभ्यासणार आहोत. तर आपल्या सर्वांच्या प्रती मी मंगलमैत्री व्यक्त करतो आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि जे पाली भाषेचा फिजिकली जाऊन अभ्यास करू शकत नाही किंवा त्यांना कुठल्या तरी कारणामुळे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये जाऊन शिकता येत नाही, त्यांना हे व्हिडिओ जरूर पाठवा, जेणेकरून त्यांचाही पाली भाषेत थोडाफार अभ्यास होईल. आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आपल्याला विनंती आहे की चॅनल जर आपलं तुम्हाला आवडलं असेल, माझं शिकवणं जर व्यवस्थित वाटत असेल तर प्लीज कमेंट करा आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा मंगलमैत्री व्यक्त करून आजचा आपण हा भाग म्हणजे व्याकरणाचा भाग इथे विभक्त्यांचा भाग हा इथे संपला असं मी जाहीर करतो. जर कोणाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर कृपया नक्की विचारा. मी आपल्या प्रश्नांचं उत्तर नक्की देईल. तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो. पुढच्या एपिसोडमध्ये आपण व्याकरण सोबतच इयत्ता 9वी 10वीच्या जे पाली पुस्तक आहेत त्यांचे धड्यांचा पण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपल्या सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय.